नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी. शेडोळवाडीत घराची तोडफोड, घर बांधकामासह संसार उपयोगी साहित्याची नासधूस. मुलतू शेख यांच्यावरील अन्यायाला कधी फुटणार वाचा? गावगुंडाला बसेल का आळा? मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबाचा कुणी आहे का वाली? लातूर जिल्ह्यातील शेडोळवाडी तालुका निलंगा येथील मुलतू शेख यांच्यावर होतोय अन्याय. याचे झाले असे की शेडोळवाडी येथील मुलतू शेख यांनी आपल्या संसाराचा गाडा हाकत तुटपुंजी रक्कम जमा करून त्यातून येथीलच हैदर शेख यांची 2 गुंठे जमीन घेऊन त्यात आपला संसार उभा करण्याचे स्वप्न पाहिलेले पूर्ण करण्याचा विचार केला. त्यात त्यांनी 2017 साली ही जागा विकत घेतली व त्यात त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत सुरुवातीला एक छोटे पत्र्याचे शेड मारून राहू लागले. त्यावर मनात असलेले स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करून त्या जागेवर घर बांधकाम करण्यास सुरुवात केली. त्यातच घराचे काम पूर्णत्वास येत असल्याचे पाहून हैदर शेख यांचा मुलगा सिद्दीकी याने मुलतू शेख करत असलेले बांधकाम येथीलच काही लोकांना सोबत घेऊन ते बांधकाम पाडून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. दिवस रात्र कष्ट करून कमावलेली जागा एका रात्रीत उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट निर्माण झाले असून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला कधी न्याय मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबाची अर्थहाक. ते 2017 मध्ये शेख हैदर शरफुद्दीन पासून आम्ही जागा घेतली होती 2017 मध्ये हिच्यावर नोटरी करून. तर ती 2022 मध्ये तिने मयत झालं, गुंठेवारी बंद होती म्हणून तिने आपली रजिस्ट्री झाली. तर तिने लिखित बी नाही नोटरीवर की आपण रजिस्ट्री कवा करून घ्यायची ते. तर त्या हिशोबाने आपण आतापर्यंत बसलतो. तर आता 10 वर्षांनी आपण राहतो ह्या जागेवर. तर आता बांधकाम चालू करायचं होतं. आपण बांधकाम चालू केल्यावर बांधकाम खालीपासून नेंटल लेवलपर्यंत गेलीपर्यंत काही मनाई नाही त्यानं. नेंटल लेवल गेल्यावर अर्ध्या रात्री येऊन सिद्दीक हैदर शेख, इरफान हैदर शेख, फातिमा बी सिद्दीक शेख असे 2-4 मिळून त्यांचे भाचे बाहेरले 10-12 जण बोलवून का समजायला बोलून येऊन पार घेऊन भीती पाडून जीव मारण्याची धमकी दिली आम्हाला. आम्ही आडवे आले तर जीवानं मारतो म्हणले. ह्याच्याबद्दल तुम्ही पोलीस स्टेशनला काही तक्रार वगैरे? हा, तक्रार केली ना, अर्ज दिला होता, तक्रार केली. आता पंचनामा करतो म्हणलेले बघा, हे करतो म्हणाल्यात. आता बघावं ते का करतात. तुम्ही ग्रामपंचायतला वगैरे काही केली आहे का? हा, ग्रामपंचायतला नोंद करायला गेली तर पहिले रजिस्ट्री करून आणा, पुन्हा नोंद घेतो असं घेत नाही म्हणले आम्हाला. ग्रामपंचायतला तुम्ही काय याच्याबद्दल हे जे पाडले याच्याबद्दल काही तक्रार केली आहे का? हे ग्रामपंचायतला नाही, पोलीस स्टेशनला गेलो. कालच प्रकरण झालं 2 दिवसात. बरं, पोलिसाकडून तुम्हाला काय सांगण्यात आले? पोलिसाकडून काय न्याय भेटेल म्हणून अर्ज दाखल करून घेतल्यात. आता पंचनाम्याला येतो म्हणल्यात. साधारणतः आता जे बांधकाम केलं याला किती खर्च आलाय तुमचा? मिनिमम खालपासून 7 ते 9 ते 10 लाख पर्यंत खर्च आलाय आतापर्यंत. आता तुम्हाला कितीचं नुकसान झालं? नुकसान मिनिमम नाही म्हणले तर मला 4-5 लाखचं नुकसान झालंय. मग आता तुमची मागणी काय आहे? मागणी आमची काय नाही, आता आमची नुकसान भरपाई व्हावी, न्याय भेटावा आम्हाला. बरं, हा जो शेतकरी आहे यांचे आणखीन काही प्लॉट आहेत का इकडे? हा, बाजूला विकलेले आहेत समजे. ते बी असिस्ट बॉन्डवर लिहून दिलेले आहे त्यांना. बांधकाम केलंय का? नाही, पहिलेचे काही केले ती बक्षीपत्र करून घेतल्या त्यांनी. बाजूचे ते घर आहे ते बक्षीपत्र करून त्यांना भेटलंय. आम्हाला समजायला बॉन्डवर ठेवले का? मग त्यांनी बांधकाम केलंय का? त्यांनी बक्षीपत्र दिले? हा, केलंय ते. त्यांचं बांधकाम ह्या लोकांनी पाडलं होतं का? नाही, त्यांचं पाडाय नाही. आम्हालाच त्रास आहे हे एवढं. का नेमकं काय तुमची दुश्मनी काय नाही, त्यांनाच माहीत. पैसे खाण्यासाठी पहिले पैशाची मागणी ठेवली आमच्या समोर. बापाने दिले, आम्हाला देणं होत नाही म्हणले. आम्ही कब्जा उठीत आहो, घर बांधू देत नाही म्हणून आता चालू केल्यात खेळ. ही जागा कितीला घेतली? हीच जागा घेतली आम्ही 1,20,000ला. मग आता काय म्हणणं आहे त्यांचं? नाही, आम्हाला जागा द्यायची नाही. बापाने दिला असाल आम्ही देत नाही असं म्हण. बरं, जागा कोणाच्या नावावर आहे? जागा आता ठराव पत्रावर आमच्या वडिलाच्या नावावर आहे. जमीन आहे हैदर शरफुद्दीन शेख. मग ते वारले वारले ते.
आता तुम्हाला कोण विरोध करते, कोण आरोप? विरोध त्यांचा मोठा मुलगा सिद्दीक हैदर शेख, इरफान हैदर शेख यांनी विरोध करते. आता काय शासनाकडे मागणी आहे? मागणी काय, आम्हाला न्याय भेटावा. आमची 10 वर्षापासून आपण राहतो जाग्यावर, आम्हाला जागाची कानूनापासून आम्हाला आमची जागा भेटावी आणि आमचे हे नुकसान झालेले न्याय भेटावा आम्हाला. हे त्याच्या पोराने केले, त्याच्या बापापासून आम्ही जागा घेतला. त्याच्या पोरानं अर्ध्या रात्री त्याच्या बहिणीचे पोरं सगळे आणून त्यानं अर्ध्या रात्री त्यानं 11 वाजता त्यानं येऊन धिंगाणे केलं. त्या इरपाण्यानं मला मारलं, माझ्या छातीत लाथ घातलं. माझं सलापल्यावर बांधकाम आलं, तेवढं बांधकाम असं पाडलं त्यानं. माझ्या संसाराचं वाटोळ झालं. आज तुमची न्याय आहे का नाही काय सांगा मला. माझं सगळं वाटोळ केलं त्यानं. सगळे मी यातून पैसे काढून मी एवढं बांधकाम केलते. काय तर तुम्ही मला न्याय द्यावं लागतंय. माझं नवरा झोपलेलं होतं तिथं. तेवढ्या भीती आणून बघ पाडलं. सगळे पोरं आणून 10-15 माणसं आणून त्यानं माझ्या एवढ्या भीती पाडलं. सलापल्यावर बांधकाम केलेलं होतं. सगळं शेड मोडून सगळं संसाराचं वाटोळ केलं. माझे कपाट भांडे सगळं काही ठेवायने. आणि पोरं आणून माझं 3 तोळे सोनं नेलं त्यानं चोरून. माझं घरातलं सगळं, माझ्या सोन्याचं नेकलेस होतं, गलशर होती, सगळं माझं सोनं होतं. सगळे पोरं आणून शिरून तेवढं सोनं घेऊन गेले माझं त्यानं. सलाप लेवल बांधकाम आलेलं होतं. काय तर माझी न्याय करा तुम्ही, काय तर हे करा माझं.